नमस्कार। आज कार्तिक कृष्ण अष्टमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मुंबई नाशिक महामार्गालगतच्या खाडी किनारी कचरा टाकल्यास कचऱ्याच्या गाड्या पेटवून देण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा। रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगला संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत समारोह। आणि शेळफाटा उड्डाणपुलाचं काम 15 जानेवारीपर्यंत तर ऐरोली काटई उन्नत मार्ग फेब्रुवारी अखेरीस पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक आणि यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। मुंबई नाशिक महामार्गालगतच्या खाडी किनारी कचरा टाकल्यास कचऱ्याच्या गाड्या पेटवून देण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे। खारेगाव टोल नाक्याच्या जवळ असलेल्या खाडी किनारी सध्या डेब्रिज आणि कचऱ्याच्या लाटा उसळत आहेत। ठाणे महापालिका स्वतःचे नियम धाब्यावर बसवून रोज शेकडो कचऱ्याचे डंपर्स इथे आणून ओतत असल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। ठाणेकरांना पर्यावरणाचे धडे देणारी महापालिकाच अशा प्रकारे हात की सफाई करत असल्याने निसर्गप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। कचऱ्याबरोबरच ठाणे शहर आणि अन्य भागातून येणारे डेब्रिज देखील याच खाडी किनारी टाकले जात आहे। त्यामुळे खारपुटीला धोका निर्माण झाला असून ही कचरा फेक त्वरित थांबवा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। ठाण्यात रोज अंदाजे 900 मेट्रिक टन एवढा कचरा जमा होतो। महापालिकेचे स्वतःच्या मालकीचे डंपिंग नसल्याने गेल्या 20 वर्षांपासून कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न निर्माण झालाय। दिवा येथील खासगी जमिनीवर अनेक वर्ष महापालिका कचरा टाकत होती। तेथील डंपिंगची क्षमता संपूनही ही कचरा फेक सुरूच होती। रोज येणारा धूर आणि दुर्गंधी यामुळे स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं। त्यामुळे शहरात जमा होणारा कचरा भंडारली इथे टाकण्यास सुरुवात झाली। तिथेही विरोध झाल्यानंतर पालिकेनं डायघर इथे कचऱ्यावर तीव्र प्रक्रिया करण्याचा प्रकल्प नुकताच सुरू केला आहे। मुंबई नाशिक महामार्गालगतच्या खाडी किनारी महापालिका गुपचूप कचरा टाकत असल्याचं समजताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिथे थेट भेट देऊन या कारनाम्याचा पर्दाफाश केला। दुसरं डंपिंग तयार करून खाडी किनारा बुजवाल तर याद राखा, कचरा फेकण्याचा प्रकार त्वरित बंद न केल्यास गाड्याच पेटवू असा इशारा आव्हाड यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे। रोज डंपर इथे आणून टाकले जातात। त्याशिवाय बांधकामाच्या ठिकाणावरील रॅबिट आणि अन्य साहित्यही तिथे फेकलं जात आहे। हा कचरा टाकणं त्वरित थांबवलं नाही तर खाडी किनाऱ्याची अवस्था अतिशय बिकट होण्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। संगीत भूषण पंडित राम मराठे यांचा नातू युवा गायक भाग्येश मराठे याच्या गाण्याने सुरू झालेल्या 28व्या पंडित राम मराठे संगीत समारोहाचा कळसाध्याय अश्विनी भिडे देशपांडे आणि संजीव अभ्यंकर यांच्या जसरंगी या अनोख्या कार्यक्रमानं झाला। एकाहून एक अप्रतिम कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध झाले। महोत्सवात झालेल्या संगीत मंदारमाला या नाटकाच्या प्रयोगास रसिकांची हाऊसफुल उपस्थिती होती। महापालिका आयोजित संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोहाचं यंदाचं 28वं वर्ष होतं। राम मराठे यांची जन्मशताब्दी असल्यानं हे वर्ष आणखीनच लक्षणीय ठरलं। 1 ते 3 डिसेंबर या काळात गडकरी रंगायतन इथे पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। या समारंभात पंडित सुरेश तळवलकर, निषाद बाकरे यांना पंडित राम मराठे स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं।
पहिल्याच दिवशी भाग्येश मराठे यांनी राम मराठे यांच्या परंपरेची आठवण करून देणारं दमदार गायन सादर केलं। पहिल्या दिवसाची सांगता झाली ती ज्येष्ठ सतार वादक उस्ताद शुजात खान यांच्या सतार वादनानं। मनाचा ठाव घेणाऱ्या त्यांच्या वादनाने रसिक सुखावले आणि त्यांना आणखी वादन करण्याची विनंती करण्यात आली। शुजात खान यांनीही रसिकांच्या फरमाईशीला दाद दिली। त्यांना अमित चौबे आणि सपन अंजारिया यांची तबला साथ होती। दुसऱ्या दिवशी सोलापूरहून आलेल्या जाधव कुटुंबियांनी सुंदरी वादनाचा अनोखा आविष्कार सादर केला। या वाद्याची निर्मिती, त्याची साधना, त्याच्याविषयी माहिती देते पंडित भीमण्णा जाधव यांनी रसिकांना सुंदरी वादनाने खेळवून ठेवले। त्यांच्यासोबत त्यांची मुलगी कलाश्री जाधव आणि मुलगा व्यंकटेश कुमार यांनी सुंदरी साथ केली। दुसऱ्या सत्रात अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक नृत्याविष्कार सादर केला। त्यांची अदा, सादरीकरण आणि पदन्यासाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। कथ्थक नृत्याची साधना करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी या सत्रास मोठ्या प्रमाणावर हजर होते। या दिवसाची सांगता शुभा मुदगल यांच्या दैवी गायनानं झाली। त्यांनी रसिकांच्या फरमाईशींना प्रतिसाद देत अविस्मरणीय गान अनुभव दिला। महोत्सवाच्या सांगतेला पहिल्या सत्रात शाश्वती चव्हाण यांचं गायन होतं, तसंच मंजिरी वाठारे यांचं कथ्थक नृत्य सादर झालं। दोन्ही युवा कलाकारांनी आश्वासक सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली। दुसऱ्या सत्रात पंडित राम मराठे यांच्या संगीताने नटलेले आणि लेखक विद्याधर गोखले यांच्या समर्थ लेखणीमुळे अजरामर झालेले संगीत मंदारमाला हे 3 अंकी नाटक सादर झाले। त्याचं दिग्दर्शन पंडित संजय मराठे यांचं होतं। या नाटकात भाग्येश मराठे, मकरंद पाध्ये, प्राजक्ता मराठे, सुधांशु सोमण, प्रिया देव, रमेश चांदणे, अरुण खरात या कलाकारांनी काम केलं। महोत्सवाची सांगता डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे आणि पंडित संजीव अभ्यंकर यांच्या जसरंगी या पंडित जसराज यांच्या शैली आणि मांडणीच्या गान प्रकाराने झाली। याचे विवेचन संजीव अभ्यंकर यांनी केलं। 2 वेगवेगळ्या रागांची एकत्र मांडणी आणि त्यातून अनुभवाला येणारा अनोखा वेगळाच प्रकार रसिकांना भावला। मैफलीची सांगता मराठी आणि हिंदी भजनाने करून त्याचाही एक सर्वस्वी वेगळा अनुभव रसिकांना दिला। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची श्वेतपत्रिका काढून ती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करावी अशी आग्रही मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे। महापालिकेच्या हद्दीतील मुंब्रा येथील कौसा परिसरात उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम 2 वर्षापूर्वीच पूर्ण होऊन देखील महापालिकेचे हे रुग्णालय अद्याप कार्यान्वित करण्यात न आल्याने मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महापालिका प्रशासनाच्या उदासीन कारभाराबाबत खडे बोल सुनावले आहेत। त्याचबरोबर 100 खाटांचे हे महापालिका रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करून गरजूंना परवडणाऱ्या दरांसंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत याची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे स्पष्ट आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत। ठाणे शहरात राहणाऱ्या करदात्या नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य असताना रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी 10 वर्षांचा कालावधी लागणे, इमारतीचे बांधकाम 2 वर्षापूर्वीच पूर्ण होऊन देखील रुग्णालय कार्यान्वित होण्यासाठी अमर्याद विलंब लागणे ही बाब जेवढी सर्वसामान्य जनतेच्या आकलनापलीकडची आहे तितकीच ती संतापजनकही आहे। याच पार्श्वभूमीवर असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स या संस्थेनं रुग्णालय कार्यान्वित होण्यासाठी लागलेल्या विलंबाबाबत जनहित याचिका दाखल केली होती। त्याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेवर ताशेरे ओढलेले आहेत। शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी कष्टकरी वर्गाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही कळवा, मुंब्रा, दिवा या परिसरात आहे। त्यावर तेथील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी 100 खाटांचं रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिका प्रशासनाने न्यायालयात मान्य केलं असतानाही रुग्णालय प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱ्या विलंबास नेमकं काय कारण हा संशोधनाचा विषय असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला 31 वर्ष पूर्ण होऊनही रुग्णालयाचा कारभार अद्याप सुधारताना दिसत नाही, तर दुसरीकडे मुंब्रा रुग्णालयाची इमारत पूर्ण होऊन 2 वर्ष उलटूनही अजूनपर्यंत ती कार्यान्वित केली जात नाही।
त्यामुळे प्रशासनाची नेमकी कोणती अडचण आहे हेच समजत नाही। ऑगस्ट 2023 महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवाजी रुग्णालयाच्या दुरावस्थेप्रकरणी घटनेचा चौकशी अहवाल 15 दिवसात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं असतानाही आज तागायत हा अहवाल सादर झालेला नाही। याचाच अर्थ ठाणे महापालिका प्रशासनाची असंवेदनशीलता स्पष्टपणे अधोरेखित होत आहे। तरी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून मुंब्रा कवसा येथील महापालिकेचं रुग्णालय त्वरित सुरू करावं, त्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची अथवा राजकीय मानपान देण्याची वाट न पाहता रुग्णसेवेची सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करून द्यावी। त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत ठाणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा जो काही बोजवारा उडालेला आहे त्याबाबत आणि करदात्या ठाणेकर नागरिकांच्या माहितीसाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची देखील श्वेतपत्रिका काढून ती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे। दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मृत महिलेच्या नातेवाईकांसह नागरिकांचा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। कल्याणमध्ये दीपक गायकवाड या व्यावसायिकाने त्याच्या 7 वर्षीय मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती। महात्मा फुले पोलिसांनी दीपक गायकवाड याला अटक केली आहे। मृत महिला अश्विनी गायकवाड हिच्या कुटुंबियांनी क्रूर दीपकला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। आरोपी दीपक गायकवाड याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत तिच्या कुटुंबियांनी आणि नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला होता। वालधुनीपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत हा मार्च काढण्यात आला होता। या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आरोपी दीपक गायकवाडला शिक्षा द्यावी तसंच त्याच्या साथीदारांवर देखील कार्यवाही करावी अशी मागणी कुटुंबांनी केली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध विकास कामं सुरू आहेत। या विकास कामांची शिंदे यांनी पाहणी केली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी विविध विकास कामांची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प गतीने करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी शिळफाटा उड्डाण पुलाचे प्रगतीपथावर असलेले काम लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत यातील 3 मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत, तर येथील ऐरोली काटई उन्नत मार्गाची डाव्या बाजूची मार्गिका फेब्रुवारी अखेरीस सेवेत येणार आहे।
या दोन पर्यायांमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तर शिळफाटा महापे या पाईपलाईन रस्त्यावर उपलब्ध जागेत रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार असून इथेही कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. ज्यावेळी येथील उड्डाणपुलाचं काम सुरू होईल तेव्हाही कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे, असंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. रांजणोळी नाक्यापासून या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर पलावा जंक्शन इथे प्रगतीपथावर असलेल्या उड्डाणपुलाची त्यांनी पाहणी केली. शिळफाटा ते महापे रस्ता पाईपलाईन रस्त्याच्या वाहतूक नियोजनामुळे इथे काही तास कोंडी होत होती. या भागाचीही शिंदे यांनी अचानक पाहणी केली. या रस्त्यावरून गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक मोठी आहे, त्यामुळे या रस्त्यावरची एक मार्गिका बंद केल्याने झालेल्या कोंडीचा त्यांनी आढावा घेतला. अशा वेळी इथून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काय करता येईल याची पाहणी शिंदे यांनी केली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असून त्या जागेवर डांबरीकरण केल्यास अतिरिक्त रस्ता उपलब्ध होणार आहे, त्यामुळे कोंडीशिवाय प्रवास करता येईल. या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम तातडीनं हाती घेण्याच्या सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या. यानंतर शिंदे यांनी शिळफाटा ते कल्याण फाटा उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. सध्या याचं काम बहुतांशी पूर्ण झालं असून या पुलाच्या 3 मार्गिका येत्या 15 जानेवारीला खुल्या होतील, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे कल्याण फाटा ते शिळफाटा रस्त्यावर होणारी जवळपास सर्वच वाहतूक कोंडी टाळता येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे. याचवेळी त्यांनी ऐरोली काटई उन्नत मार्गाच्या बोगद्याच्या कामाचा आढावा घेतला. डाव्या बोगद्याचं काम जवळपास पूर्ण झालं असून येथील विद्युतीकरणाचं काम पूर्ण तातडीनं केलं जाणार आहे, त्यामुळे बोगद्याची डावी बाजू फेब्रुवारी अखेरीस वाहतुकीला खुली होणार असल्याचं सांगण्यात आलं. ही मार्गिका खुली झाल्यास मुंब्रा इथून थेट ठाणे बेलापूर रस्त्यावर जाता येईल, त्यामुळे प्रवासाचा मोठा वेळ वाचणार आहे. या बोगद्याच्या पूर्णत्वानंतर नवी मुंबई ते काटई येथील 45 मिनिटांचं अंतर केवळ 5 ते 10 मिनिटांवर येणार आहे. ठाण्यातील बाळकुम येथील यशस्वी नगर कला मंदिरच्या वतीने भव्य महाराष्ट्र राज्य नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांच्या माध्यमातून ठाण्यातील ढोकाळी परिसरात महाराष्ट्र राज्य नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्रातील विविध भागातील सुमारे 350 कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून यातील काही स्पर्धकांना मोठ्या चॅनल्सवरील शोमध्ये भाग घेता येणार आहे. ही स्पर्धा पुढील 4 दिवस चालणार असून शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसंच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्हा सत्र न्यायालय ठाणे अंतर्गत न्यायालयांमध्ये 9 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलंय. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधील दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची प्रकरणं, वैवाहिक स्वरूपाची, चेक संबंधीची दाखल झालेली प्रकरणं, बँक वसुली प्रकरणं, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणं, कौटुंबिक वाद, भूसंपादन, वीज आणि पाणी विषयक देयक प्रकरणं, महसुली प्रकरणं तसंच दावा दाखल पूर्व प्रकरणं इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची अनेक तडजोड पात्र प्रकरणं प्रलंबित असून अशी प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा यांच्या सहाय्याने वाहतूक शाखा इथे हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. या हेल्प डेस्क मार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर सूर्यवंशी आणि ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांनी केलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमात शासनाशी निगडित आणि महापालिकेशी निगडित अनेक योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत माहितीचा प्रसार आणि नवीन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं
या दरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची संवाद साधत त्यांची नोंदणी करणं ही या यात्रेची प्रमुख उद्दिष्ट आहेत. आयुष्मान भारत योजना, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन, आरोग्य शिबिरं, स्वच्छ भारत मिशन, PME बस सेवा अशा विविध योजनांची माहिती या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुंबई नाशिक महामार्गालगतच्या खाडीकिनारी कचरा टाकल्यास कचऱ्याच्या गाड्या पेटवून देण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा. रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगला संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत समारोह. आणि शिळफाटा उड्डाणपुलाचं काम 15 जानेवारीपर्यंत, तर ऐरोली काटई उन्नत मार्ग फेब्रुवारी अखेरीस पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.